नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बीडमधले माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी भूसंपादनामध्ये केलेले घोटाळे आता सर्वांसमोर आलेले आहेत. बीडचे हे भूसंपादनाचं मॉडेल केवळ बीडपुरतं मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. ज्या ज्या ठिकाणी असे प्रकल्प येतात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वाढीव मोबदला घेण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. तशाच क्लुप्त्या या पाठक यांनी लढवलेल्या होत्या. पाठक हे एकटे नव्हते, तर त्यांच्या मागे अनेक हस्तक होते, अनेक त्याच्या मागे राजकीय नेते किंवा अधिकारी आहेत असा अजूनही संशय आहे. पण पाठक यांनी जे मॉडेल राबवलं त्यालाही तोंडामध्ये बोट घालावं लागेल असं मॉडेल देशभरातल्या 50 IAS आणि IPS अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशमध्ये अतिशय यशस्वीरित्या करून दाखवलेलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, असं एक गाव निवडलं, असं एक क्षेत्र निवडलं की ते ॲग्रिकल्चर लँड आहे. त्यांनी कधी निवडलं ते क्षेत्र? 4 एप्रिल 2022 रोजी. देशभरामधल्या म्हणजे तेलंगणामध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, महाराष्ट्रातले आणि काही मध्य प्रदेशमधले एकाच बॅचचे हे IAS IPS अधिकारी आहेत. यांनी काय केलं? 4 एप्रिल 2022 रोजी ही भोपाळजवळील कोलार क्षेत्रातील गुराडी घाटातली ही जी जमीन आहे, ही 5 एकर जमीन ही 5.5 कोटी रुपयांना खरेदी केली. त्यावेळेस तो जमिनीचा रेट येत होता 82 रुपये प्रति स्क्वेअर फूट. पण नंतर चमत्कार झाला. चमत्कार काय झाला? कागदोपत्री तो चमत्कार झाला. ही जमीन खरेदी केल्यानंतर बरोबर 16 महिन्यानंतर या जमिनीच्या जवळून एक 3200 कोटी रुपयांच्या बायपासची घोषणा झाली. ह्या जमिनीपासून फक्त 500 मीटर अंतरावरून हा बायपास जाणार अशी घोषणा झाल्यानंतर साहजिकच या जमिनीचा भाव वाढला. तो किती वाढला? तर तो 81 रुपये प्रति स्क्वेअर फूटवरून 557 रुपये प्रति स्क्वेअर फूट गेला. आणि त्याचा जो एकूण जो रेट आहे तो रेट देखील मोठ्या प्रमाणात वाढला. म्हणजे अधिकाऱ्यांना माहिती होतं की या ठिकाणाहून बायपास जाणार आहे. त्याच्या आधीच या लोकांनी येऊन एकत्र तर जमीन खरेदी केली नाही ना. बरं, ही फक्त बायपासची घोषणा झाली. प्रत्यक्षरित्या जून 2024मध्ये या बायपासला मंजुरी मिळाली आणि कृषीवरून म्हणजे ॲग्रिकल्चर लँडवरून या जमिनीचा जो वापर आहे तो रेसिडेन्शियल म्हणजे निवासी करण्यात आला. मग या रेसिडेन्शियल जमिनीचा जो भाव आहे, आत्ता जो भाव सांगितला जातो आहे तिथे 2500 रुपये ते 3000 रुपये स्क्वेअर फूट. आणि मग या रेटनं सध्या ती त्या ठिकाणी जमीन विकली जात आहे. म्हणजे त्या जमिनीचा आत्ताचा भाव 55 ते 60 कोटी रुपये असा झालेला आहे. म्हणजे जी जमीन या अधिकाऱ्यांनी फक्त 5.5 कोटी रुपयामध्ये खरेदी केलेली होती ती आता 55 ते 60 कोटी रुपये झालेली आहे. या अधिकाऱ्यांनी काय केलं की एक आपलं नेटवर्क तयार केलं. सर्वांना माहिती होतं की या ठिकाणून आज ना उद्या प्रकल्प जाणार आहे किंवा ज्या प्रकल्पाचं किंवा ज्या अधिकाऱ्यांकडे हा प्रकल्प होता त्यालाच ही कल्पना होती, त्यालाच लाईनिंग माहीत होतं की कोणत्या भागातून नक्की हा बायपास जाणार आहे. म्हणजे इन्सायडर माहिती या अधिकाऱ्यांना असल्यामुळेच त्यांनी ही जमीन खरेदी तर केली नाही ना, असा प्रश्न साधारणपणे विचारला जात आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, या जमिनीचा जो वापर कृषीवरून निवासी झालेला आहे, हा निवासी आपोआप झाला की अधिकाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा बदल करून घेतला? याचं देखील उत्तर आता मध्य प्रदेशमधली जनता मागत आहे. म्हणजे ज्या IAS IPS अधिकाऱ्यांच्या सक्सेस स्टोरीज आपण ऐकतो, त्यांना देशाची सेवा करायची असते किंवा त्यांना जनतेचं भलं करायचं असतं, त्यासाठी ते UPSC किंवा MPSCची परीक्षा पास होतात. पण प्रत्यक्षामध्ये अविनाश पाठक आणि भोपाळचं हे जर मॉडेल पाहिलं, जमीन भूसंपादन करायचं आणि त्यानंतर आपल्या खिशामध्ये मोठ्या प्रमाणात लाभ घालून घ्यायचा, तर हे IAS आणि IPS अधिकारी कशा प्रकारे काम करतात याचं हे जिवंत उदाहरण म्हणून याच्याकडे पाहता येऊ शकेल. फक्त बीडमध्येच अविनाश पाठक यांच्यासारखे अधिकारी नाही आहेत, तर देशभरामध्ये देखील असा आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा माहितीचा गैरफायदा करून घेणाऱ्यांची टोळीच या भोपाळच्या प्रकरणामुळे उघडकीस आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.